नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घनाकृती ठोकळा याचा नवनीत स्वाध्याय सोडून पाहणार आहोत. रुचा उंडे माईक म्यूट ठेवा. रुचा उंडे ओके. व्हिडिओ ऑन ठेवा. ज्यांना ज्यांना चांगली रेंज आहे त्या सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे. ज्यांचा रेंजचाच प्रॉब्लेम आहे अद्विक, त्यांनीच व्हिडिओ ऑफ करून बसायचा आहे. ओके. हा, पुढे आपण जाऊया. 9.7 9.7 पहिला प्रश्न प्रमाणापासून जे प्रश्न घेणार आहोत, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला घरातून ठेवण्याचा एकही डाऊट या व्हिडिओच्या सिरीज नंतर राहणार नाहीये. ओके. हा, तर पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, मला सुद्धा दिसतोय, मी सुद्धा मोबाईलवरच पाहतोय. ओके. तर 1 ते 4 साठी सूचना आहे. सोबतच्या आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा. आधी मी सांगतो, समजून कोणीही सांगू नका. आधी मी समजावून सांगतो, मग तुमचे डाऊट्स घेतो. ओके. हा, तर काय सांगितले, आर या ठोक्याला किती ठोके चिटकलेले आहेत? आर हा ठोका कुठे बघूया आपण. आर हा ठोका, आर हा ठोका कुठे? आर इथे कोपऱ्याला. आता लक्षात घ्या, एका घनाकृती ठोक्याचा कोपरा, ठोक्याचा जर कोपरा असेल तर त्याच्या 3 पृष्ठभागाला कोणतेही ठोकळे नसतात आणि 3 पृष्ठभागालाच कोपरे चिटकलेले असतात. फॉर एक्झाम्पल, हा इमॅजिन करा, माझा ठोका असा, हा वरची खालची बाजू, पुढची मागची बाजू आणि साईडची बाजू. ठीक आहे. हा कोपऱ्यावरचा ठोका आहे, कोपऱ्यावरचा म्हणजे हा ठोका आहे. त्याच्या वरच्या बाजूला आहे, ह्याच्या इकडल्या बाजूला आहे आणि ह्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे. असे 3च बाजू काय केलेले असतात, ठोके चिटकलेले असतात. समजते का? कोणत्याही घनाकृती ठोकळ्याचा जो कोपऱ्यावरचा ठोकळा असेल, त्या कोपऱ्यावरच्या ठोकळ्याला 3च बाजूनं, तीनच बाजूनं ठोके चिटकलेले असतात. ओके. मग आता मला सांगा, आर हा ठोकळा या आकृतीच्या कोपऱ्यावर आहे, हे कोपऱ्यावर आहे. ओके. आर हा ठोकळा या आकृतीच्या कोपऱ्यावर आहे. तर मला सांगा, याला किती ठोके चिटकलेले असतील रे? 3 तीन 3 ओके, कळालं? आलं उत्तर तुमचं? समजला पहिला प्रश्न? हो सर. मानाला कळालं असेल, माना सुद्धा दिसतंय तुमच्या. प्रत्येकाने रिप्लाय दिला पाहिजे असं काही नाहीये, तुमच्या माना सुद्धा मला दिसतंय. सर ओके. थोडं ब्लर दिसतंय. हा, थोडं हल्लं की ब्लर दिसतं. मी थोडं सेटिंग करतोय कॅमेऱ्याची. हा, आता दिसतंय क्लिअर सगळ्यांना? मला माझ्या मोबाईलवर क्लिअर दिसतंय बघा, मी बघतोय माझ्या मोबाईलवर सुद्धा. हो सर दिसतंय. हो सर दिसतंय. आपण जा पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे स्क्रीनवर. ओके. क्यू या ठोक्याला किती ठोके चिटकलेले आहेत? क्यू हा इथं आहे, हा ठोका. तर बारकाईनं बघितलं, ओके, तर क्यू या ठोक्याच्या पाठीमागच्या बाजूस ठोका आहे का रे? नाहीये. ह्या साईड आहे का? नाहीये. समोर साईड आहे का? नाहीये. वरच्या साईड म्हणजे क्यू या कोणताही ठोका जर घेतला, तो कोणत्या ठोक्याचा पृष्ठभाग घेतला तर त्याला एकूण 6 पृष्ठभाग असतात. किती पृष्ठभाग असतात? 6. कोणताही ठोका घेतला तर त्या पृष्ठभाग किती असतात? 6 पृष्ठभाग असतात. ओके. आता पहा, क्यू हा ठोका आहे, क्यू या ठोक्याच्या पी हा ठोका चिटकलाय डाव्या साईडला. ओके. एक डाव्या साईडला पी हा चिटकला तर 1. क्यूच्या खाली एक आहे, 2. ओके. आणि हा 2. क्यूच्या एका साईडला आहे का रे ठोका? नाहीये. क्यूच्या माग आहे का रे? नाहीये. क्यूच्या वर आहे का रे? नाहीये. ओके. क्यूच्या समोर आहे का? समोर नाहीये. मग क्यूला फक्त 2 बाजूनच ठोके चिटकलेत. किती बाजूने ठोके चिटकलेत? फक्त 2 बाजूने ठोके चिटकलेत. लक्षात ठेवा, कोणत्याही ठोक्याला 6 पृष्ठभाग असतात. ओके. 6 किती पृष्ठभाग असतात? 6. 6 पैकी पीचा एक ठोका चिटकलेला आहे. क्लिअर करतो परत एकदा. हा, ओके, परत समजा सांगतोय मी. बघा, हा क्यू हा ठोका आहे, हा पीचा एक ठोका चिटकलाय आणि खाली एक चिटकलाय, असे 2च ठोके चिटकलेले आहेत. वरची बाजू रिकामी 1, ही बाजू रिकामी 2, ह्याच्या पाठीमागची बाजू रिकामी 3. ओके. आणि क्यूच्या समोरची म्हणजे फ्रंटची साईड रिकामी, 4 बाजू रिकामी आहेत, 2 बाजू ठोके चिटकलेत. म्हणजे क्यूला किती ठोके चिटकलेत? तर 2 ठोके चिटकलेत. समजलं असेल तर मानाला तुमचे व्हिडिओ ऑन आहेत सगळ्यांचे. ओके. कोणा डाऊट आहे याच्यामध्ये असेल तर विचारा.
नसेल डाऊट माझ्या मते, सोपं आहे हे, सोपं उदाहरण चालू हा, पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न, यस या ठोक्याची किती पृष्ठे दिसू शकत नाहीत? ओके, म्हणजे यस या ठोक्याची, आता बघा हा यस या ठोका कोपऱ्यात आहे, कोपऱ्यात. ओके, कोपऱ्यात ठोका यस. तर हा एक दिसतोय, हा दोन दिसतोय. दिसू शकत नाहीत. आपण बघा कोणत्या ठोक्यात किती पृष्ठभाग आहेत? 6 पृष्ठभाग आहेत. 6 पैकी काही पृष्ठभाग दिसतील, काही पृष्ठभाग दिसणार नाहीत. बरोबर का नाही? मी दिसतील ते कोणते काढतोय? एक दिसतोय, दोन दिसतोय, तीन दिसतोय. ओके, ठोक्याचा खालचा खालचा पृष्ठभाग दिसणार ना ठोक्यावर अंतर उचलल्यावर? कळतंय का मी काय म्हणतोय? ठोकाचं अंतर उचलला तर खालचा पृष्ठभाग दिसणार ना. खालचा एक दिसतोय 4, आणि ह्याच्या पाठीमागचा एकच्या पाठीमागचा 5. 5 पृष्ठभाग दिसत आहेत. किती पृष्ठभाग दिसत आहेत? 5. मग दिसू शकत कोणतं नाही रे? हा ना ठोक्याला जोडून हा जो ठोका आहे, हा ठोक्याला जोडून असलेला पृष्ठभाग जोडून दिसत नाही. म्हणजे किती पृष्ठभाग दिसू शकत नाहीत? एक पृष्ठभाग दिसू शकत नाही. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? एक पृष्ठभाग दिसू शकत नाही. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, थोडस उत्तर मी थोडं चेक करतो, क्रॉस चेक करतो उत्तर, एक मिनिट. सर खालचा खालचा ठोका घेतला का बघतो. थांबा सर थांबा, डाऊट विचारू नका आताच, थांबा, मला क्रॉस चेक करू द्या. स्वतः किती माहिती आहे का ठोकाचा? 9.7. ओके, हा, खालचा पण दिसत नाही असं समजायचंय. मागे उत्तर 2 दिलेलं आहे. ठीक आहे, याचा अर्थ खालचा पण दिसत नाही असं समजा. तो ठोका खाली ठेवलाय, खाली ठेवल्यामुळे खालचं दिसणार आहे का? तर नाहीये. ठीक आहे, आपण रिव्हर्स करूया परत एकदा. हे बघा, खालचा जर ठेवलाय म्हणजे खालचं दिसणार आहे का? नाही दिसणार असं गृहीत धरायचं. मी उत्तर चेक केलं, उत्तरामध्ये 2 दिले त्यांनी, 2 पृष्ठ दिसू शकत नाही. तर हा यस हा एक दिसू शकत नाही, या साईडचा या साईडचा, आणि खालचा एक दिसू शकत नाही. उत्तर येतो 2. हा, 2 दिसू शकत नाही, 4 दिसतात. ओके, हा, डाऊट असेल तर विचारा आता. सर पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण 2 दिलंय. हो सर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण 2च आहे. सर बरं ठीक आहे, बघूया. किती ठोक्याला किती ठोके चिटकले आहेत? त्याच्या खाली एक चिटकलाय. त्याच्यावरच सर क्वेश्चन. ओके, 1 नंबर का? ओके, आल्या ठोक्याला किती ठोके चिटकलेले आहेत? हा एक चिटकलाय, वरून एक चिटकलाय, ह्याच्या बाजूला नाहीये, अरे ह्याच्या पाठीवर नाहीये. हा ठोका आहे ना, अशी एकच बिल्डिंग आहे ठोक्याची. ओके, ह्याच्या पाठीवर दुसरी नाही, म्हणजे किती असणार आहे? हा एक बाजूचा आणि हा वरचा, 2 असणार आहे. 2 ठोके चिटकले, पर्याय मग एक उत्तर येते. बरोबर आहे का? म्हणजे कसं, ही जी बिल्डिंग आहे ही एकच बिल्डिंग आहे, त्याच्या पाठीमागे आहे का वेगळा ठोका? नाहीये. कळतंय का? मग हा हा शेजारचा एक चिटकलाय, हा वरचा एक चिटकलाय, 2च ठोके चिटकले. ओके, थोडं उत्तर चेक करत जाऊ. मी काही उत्तर बघत नाही, मला डॉट वाटत तो उत्तर बघत असतो. सर बोला. तिसरा जो कोणता तिसरा प्रश्न आहे बघा, त्याच्यामध्ये 3 पृष्ठ दिसणार आणि 3 पृष्ठ दिसणार नाहीत ना. काय आताच बघितलं ना आपण, 3 कसं पृष्ठ दिसतील तुम्हाला? हा एक दिसत नाही, 2 दिसत नाही, एकच्या 3 दिसत नाही, पाठीमागचा एकच्या पाठीमागचा पण 4 दिसणार नाहीत ना, म्हणजे 2 दिसतील. तिसरा सर प्रश्न, तिसरा प्रश्न मी सांगतो, आनंद आहे. यस या ठोक्याची किती पृष्ठे दिसू शकत नाही? तर हा खालचा दिसू शकत नाही, आणि हा वरचा एक दिसत नाही. हा एक दिसतोय, हा 2 दिसतोय, हा 3 दिसतोय, आणि एकच्या विरुद्ध पृष्ठभाग 4 सुद्धा दिसणार ना मागून, मागच्या साईडला दिसणार ना. सर पण आपल्याला आकृती जशी दिली त्याप्रमाणे पाहिजे ना. नाही नाही नाही, मागचा दिसतोय. हे बघ, त्याच्या मागे अजून बिल्डिंग आहे ठोक्यांची. ही बिल्डिंग जागा रिकामी, ही बिल्डिंग ह्या ठोक्याच्या मागे नाहीये, म्हणजे तो दिसणार आहे. कळतंय का? म्हणजे हा जो ठोका आहे ना, सर हा दिला, समजलं. ह्या ठोक्याच्या मागे दुसरा ठोका नाही, असं दुसरा ठोका नाही, ह्या ठोक्याच्या मागे असं दिला, दुसरा ठोका दिला नाही. दुसऱ्या ठोक्याच्या मागे दिला असतं तर मागून दिसलं नसतं. कळतंय का? हो हो सर. डाऊट क्लिअर करून घ्या बरं का, डाऊट ठेवत जाऊ नका. ओके, विचारा काही डाऊट असेल तर. पुढं चौथा प्रश्न, पी या ठोक्याला किती ठोके चिटकले आहेत? पी सर बारकाईने बघा.
नाही दिसत थांबा आहे. थांबा 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 थांबा. काय डाऊट आहे श्रेया? पूर्ण प्रश्न नाही दिसत आहे सर. तेवढाच प्रश्न आहे की एवढाच प्रश्न आहे? पर्याय खालचे दिसत नाही तसं. ओके 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 ओके, असू द्या, पर्यावर घेतो मी एक पॉईंट. दिसते. हा, पी या ठोक्याला किती ठोके चिटकलेले आहेत? ओके, आता बघा पी चे पृष्ठभाग किती चिटकलेत. ओके, बघा लक्ष बाहेर बघा. हा सगळा इमॅजिनेशनचा भाग आहे, याला कोणती ट्रिक्स वगैरे नसते. अनियमित ठोक्याला कोणती ट्रिक्स नसते. ओके. हा, तर पी, पीच्या खाली आहे, खाली आहे की खाली? शेजारी क्यू आहे 2. पीच्या लेफ्ट हँड साइड एकही आहे बरं का, एकही नाही, नाही. पीच्या लेफ्ट हँड साइड एकही नाही. पीच्या वर आहे 3. पीच्या पाठीमागं पी हा जो अंक आहे, पी हे जो अक्षर आहे त्याच्या पाठीमागं 4. 4 चिटकलेत. ओके, 4 चिटकलेत. चिटकले कोणते नाहीत? चिटकले हे नाहीत बघा, कलर वेगळा घेतो. तर पीच्या समोरच्या पृष्ठभागात चिटकलेले आहेत आणि पीच्या डाव्या बाजूला चिटकलेले आहेत. 4 चिटकलेत, 2 चिटकले नाही. 2 चिटकले नाही. ओके, सिद्धी मालिक माईक म्यूट ठेव. सिद्धी मालिक माईक म्यूट ठेवा. ओके. हा, कालीन पर काही अडचण आहे? अनियमित ठोका जर असेल तर इमॅजिनेशनच करावं लागतं, त्याला कोणतीही ट्रिक नसते. ओके, पुढे आपण जाऊया. सर, हा बोला. सर तिथं 4 कसं चिटकणार? 3च चिटकणार ना? सांगतो सांगतो. पीच्या खाली हा, 1. पीच्या शेजारी क्यू हा 2. पीच्या पाठीमागं, पीच्या बॅक साईडला हा हा, तो राहिला 3. पीच्या वर 4. झालं. हो सर. 5वा प्रश्न. प्रश्न वाचून घ्या एकदा. व्हिडिओ ठेवा बरं, व्हिडिओ परत ऑफ केले बरं जणांनी. एमसीडी सर. बॉईज किती जण जॉईन झालेत? सार्थक, रविराज, रुद्र, आर्यन, प्रेयस आणि आमचे एमसीडी बॉईज लाजरू सगळी व्हिडिओ वापरून बसते काय. समर्थ मिटारी, मनीष काटकर, मनीष आयुष लोक पण आहेत ना? हो सर. ओके, पुढचा प्रश्न. वरील हा सोबत घनठोक्याच्या आकृत्या दर्शवल्या आहेत. या घनठोक्याच्या वरच्या पृष्ठभागास जर 2 अंक असेल, हा, तर त्याच्या तळाचा पृष्ठभाग कोणता अंक असेल? तर इथे आकडो नाही, समजायचं 2 असेल तर मग सोडवायचं कसं? घनठोका सोडवायचं कसं तुम्हाला समजावून सांगतो मी बघा. आता बघा, इथं लिहायला जागा पाहिजे होती. हा बॉक्स दिसतोय, लाल बॉक्स दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? हो सर. हा. इथं बघा, हा पहिला ठोका आणि दुसरा ठोका. ओके, पहिल्या ठोका व दुसऱ्या ठोकामध्ये कोणता अंक सारखा आहे? तर एक हा अंक सारखा आहे. मी इथे 1 लिहिलं, इथे 1 लिहिलं. ओके, आता बघा, 1 पासून मी क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने बाण मारला. पहिल्या अंकाला 4, माना वाक्य दिसत बोल नका मान हलवा. हा, पहिल्या अंकाला 4, तिथे मी 4 लिहिलं. 4 नंतर क्लॉकवाईज दिशेने दुसऱ्या अंकाला 6, तर मी 6 लिहिलं. ओके, काय डाऊट इथं नाही येतो. त्यानंतर त्याच पद्धतीनं 1 नंतर क्लॉकवाईज दिशेने पहिल्या अंकाला 5, मी 5 लिहिलं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये. 5 नंतर क्लॉकवाईज दिशेने पुढचा अंकाला 3, तर मी 3 लिहिलं. ओके, चार्ट दिसतोय सगळ्यांना? ओके, आता बघा, या चार्टमध्ये काय कळतं रे? या चार्टमध्ये हे कळतं की 4च्या विरुद्ध पृष्ठभागास 6 अंक येतो. ओके, 4च्या विरुद्ध पृष्ठभागास 6, सॉरी चुकलं माझं, 1 मिनिट. 4च्या विरुद्ध पृष्ठभागास 5 अंक येतो. ओके,
त्यानंतर 6 विरुद्ध पृष्ठभागास 3 अंक येतो आणि एकला कोणता विरुद्ध अंक राहिला 2 येतो. दोन 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 समजली पद्धत विरुद्ध पृष्ठभागाचा अंक काढायची. सर एकदा रिपीट करा ना. बर काय केलं मी ह्याला 1 नंबर दिला, याला 2 नंबर दिला. ते समजलं ओके. सर बॉक्सच्या तिथून. बर सांगतो. तर इथं 1 आणि इथं 1 या दोन्ही टोक्यामध्ये 1 हा अंक सेम आहे. 1 लिहिलं मी 12 मिनिट. हा 1 पासून मी क्लॉकवाईज गेलं, 1 पासून क्लॉकवाईज गेलं, 4 हा पहिला अंक लिहिला, इथे 4 लिहिलं. 4 नंतर क्लॉकवाईज अंक लिहिला 6, इथं 6 अंक लिहिला. ओके. त्यानंतर 1 नंतर क्लॉकवाईज सुरू केलं, 5 अंक पहिल्यांदा 5 लिहिला. त्यानंतर क्लॉकवाईज सुरू केलं 3 अंक पहिल्यांदा 3 लिहिलं. ओके. याचा अर्थ काय, तर 4च्या विरुद्ध पृष्ठभागास 5 अंक आहे, 7च्या विरुद्ध पृष्ठभागास 3 अंक आहे. याच्या विरुद्ध कोणता राहिला 2 राहिला. अजून एक पद्धत यायची, अजून एक पद्धत सोडवायची सांगतो तुम्हाला, ती सुद्धा माहिती असली पाहिजे. कारण कधी कधी दोन्ही पद्धती पडताळून पाहाव्या लागतात, तेव्हा 100% उत्तर मिळतो कधी कधी. ओके. हा दुसरी पद्धत काय, तर हा पहिला गणित टोका, दुसरा गणित टोका, याच्यामध्ये सेम अंक आहे, 1 हा सेम अंक आहे. 1च्या शेजारी कोणते अंक आहेत 4 आणि 6. 4 आणि 6 हे 1च्या शेजारी आहेत, याचा अर्थ ते 1च्या विरुद्ध पृष्ठभाग कधीही नसणार आहेत. समजतं मी काय म्हणतो, मानाला कळत असेल तर. हा त्यानंतर 1च्या शेजारी 3 व 5 आहेत, याचा अर्थ 1च्या विरुद्ध पृष्ठभागास 3 व 5 कधीही नसणार आहेत, कधीच नसणार आहेत. ओके. हा तर मग 1च्या शेजारी 4 6 3 5 आहेत, 1च्या विरुद्ध कोणता राहिला, तर 2 राहिला. हे 100% सत्य, 100%. ओके. परंतु ह्या पद्धतीनं 3च्या विरुद्ध कोणता, 4च्या विरुद्ध कोणता हे कळत नाही, त्यामुळे ही पहिली पद्धत वापरायची. ओके. हो सर. कन्फर्म करायसाठी दुसरी पद्धत लक्षात ठेवायची. काय असं ह्याच्यामध्ये कोणाला असेल तर विचारा. अडचण असेल, डाऊट असेल तर विचारा याच्यामध्ये, माझ्या प्रश्नामध्ये. नाहीये, पुढे आपण जाऊया. क्लास माझा क्लास अभ्यास. हा पुढच्या प्रश्नाकडे बघूया. भूमिका समजते का आता? हो सर, मला हे समजतं, त्याच्या पुढचं जे मोठी हा चौकट सगळं असतं येणार होतं, कडक पण येणार आहोत, नको अजिबात. सगळेच प्रश्न होते. सहावा प्रश्न, वरील घड्याळ आकृत्यावरून कोणते अक्षर डीच्या लगतच्या पृष्ठावर येणार नाही? डीच्या लगतच्या पृष्ठावर येणार नाही म्हणजे डीच्या विरुद्ध पृष्ठभागास असणार आहे. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. ओके. सोडवायचे 1 2 3. तर पहिलं घन टोका आणि दुसरा घन टोका यांच्यामध्ये सी हा अक्षर सारखा आहे. ओके. पहिला आणि दुसराच घेतो मी फक्त, बरं 2 बस झाले सोडवण्यासाठी. अरे क्रमांक सी 3 उत्तर सांगणं करतात. ओके. सी नंतर क्लॉकवाईज पिन बदलतो मी. सी नंतर क्लॉकवाईज ए पहिल्यांदा, ए नंतर क्लॉकवाईज एफ, सी नंतर क्लॉकवाईज ई, नंतर क्लॉकवाईज बी. त्याचा अर्थ एच्या विरुद्ध पृष्ठभागास ई, एफच्या विरुद्ध बी, सीच्या विरुद्ध डी. डीच्या लगतच्या पृष्ठावर येणार नाही. काय येणार नाही? सी येणार नाही. परिणामी कळाले का सांगा आता? हो सर. सर. हो सर. सर, हम्म. स्टार्टिंगचे आपण जे दोन ब्लॉक्स आहेत ना, त्याच्यामधलेच सेम सेम असणारे धरायचे ना? हा कोणते? बघा मी जर सी सेम घेतला, तू असं घेऊ शकतेस, पहिला आणि तिसरा पण घेऊ शकतेस. पहिल्यावर तिसरा एफ सेम आहे बघ.
आहे का? हा तू पहिला व तिसरा हो पण घेऊ शकतेस. तर दुसरा आणि तिसरा मध्ये ई ई सेम आहे ते पण घेऊ शकतो ना? तू पण घेऊ शकतो. कोणते दोन घ्यायचे? कोणते दोन घ्यायचे? सर मग उत्तर तर ई ई किंवा एफ येईल ना मग. कसं येईल? कसं येईल? डीच्या लगतच्या प्रश्न येणार नाही. डीच्या लगतच्या प्रश्नात एफ दिसतेच की इथं. एफ कसं येईल? डीच्या लगतच्या प्रश्नात ई दिसतेच की. ई कसं येईल? एफ ही तर येणारच नाही, कधीच येणार नाही. हे बघा ना, डीच्या शेजारी दिसते ई आणि एफ. कसं येईल विरुद्ध प्रश्न बघास? नाही येणार ना. हम्म सोडून बघा, कळेल तुम्हाला. हं? नवीन प्रकार आहे. ओके, दिसते का बघतो मी कॅमेरा सगळा? दिसतोय कॅमेरामध्ये सगळा. ओके. आता अशा वेळेस काय करायचं बघा, जर अशी घडणी येईल घरामध्ये ठोकायची, तर असं तर घरामध्ये ठोकायचं काय येईल की आकृती घड्या घातल्या तर असं येईल. त्यावेळेस काय करायचं? स्ट्रेट लाईन मारायची, स्ट्रेट लाईन. ओके, लाईन मारायला शिकलं पाहिजे. मारली लाईन. ओके, आता लाईन मारलं पहिलं काम काय करायचं? एका एक तुकडे कोण होते? 2च्या नंतर 4, 3च्या नंतर 5. ओके, समजतं मानाला समजत असेल तर. 2च्या नंतर 4, 3च्या नंतर 5. ओके, हे दोन करायचं. 2च्या नंतर 4, 2च्या नंतर पृष्ठभाग 4, 3च्या नंतर पृष्ठभाग 5. राहिलं कोणतं? एक व 6 राहिलं. 1च्या विरुद्ध 6 झालं उत्तर. म्हणजे विरुद्ध पृष्ठभाग मी काढले. परत सांगतोय, लक्ष आहे सगळ्यांचं. परत सांगतोय, पहिल्यांदा 3 किंवा 4 पेक्षा जास्त सरळ असेल तर स्ट्रेट लाईन मारायची. एका रेख जे आहेत, एका रेख जे हे आहे पृष्ठभाग, ते एकमेकांच्या विरुद्ध असतात. सर एका रेखेच्या विरुद्ध काय असतात? शेजारचा काय विरुद्ध असतो? अरे शेजारचा विरुद्ध असणार का सांगा बरं? शेजारचा विरुद्ध होऊ शकतो का? तर होऊ शकत नाही. एका रेख विरुद्ध होतं. 2च्या नंतर 4 होतं, 3च्या विरुद्ध 5 होतं. मग राहिलं काय? 1च्या विरुद्ध 6. क्लिअर आहे? आता प्रश्न हो 4 सर. या अंकाच्या समोर कोणता अंक येईल? 4च्या समोर म्हणजे 4च्या विरुद्ध कोणता अंक 2 सांगा? 2 दोन ठीक आहे. 2 हा, पुढील पैकी कोणता ठोका तयार होईल? आता इकडे बघा. तर कोणता ठोका तयार होईल याचा अर्थ काय रे? ह्या 4 पर्यायामध्ये असे अंक जे एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभाग असेल ते शेजारी शेजारी दिसले नाही पाहिजे. ऑप्शन नंबर 2 ऑप्शन एक नंबर एक 2 करायचं. तुम्ही सांगू नका, मी सांगतो. बघा, 2 आणि 4 एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभाग असेल, परंतु 2 व 4 आले शेजारी शेजारी, तर मग पहिला पर्याय येणार नाही. कळत असेल तर माना हलवा. त्यानंतर तिसरा पर्याय बघा, 3 व 5 एकमेकांच्या विरुद्ध आहेत, इथे शेजारी शेजारी आहे, तर तिसरा पर्याय पण येणार नाही. ओके, त्यानंतर 3 व 5 शेजारी शेजारी आहे, एकमेकांच्या विरुद्ध दिलेले इथं, त्यामुळे चौथा पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय 4च्या विरुद्ध 2 दिसते का शेजारी 2? नाही दिसत. 5च्या विरुद्ध 3 शेजारी आहे का? नाही. 6च्या विरुद्ध 1 शेजारी आहे का? नाही. याचा अर्थ हा ठोका तयार होईल. पर्याय क्रमांक 2. कळालं का सगळ्यांना? सांगा, मानाला कळालं असेल तर. हो हो हा, सर. तुम्ही काही सर हे डाऊट सर परत हे सांगा ना. हो, सर. वरच्या एक एक सर जण बोला. परत सांगा ना. सर परत सांगा ना. परत सांगू म्हणजे हाच प्रश्न परत सांगायचा ना. हो सर. हा, आता बघायचंय. आता 1च्या विरुद्ध 6 आहे, 2च्या विरुद्ध 4 आहे, 3च्या विरुद्ध 5 आहे, हे आपण काढले. ओके, मग हे विरुद्ध आहेत याचा अर्थ ते शेजारी नसले पाहिजेत. कळतंय का? 1च्या विरुद्ध 6 आहे, 2च्या विरुद्ध 4 आहे, 3च्या विरुद्ध 5 आहे, याचा अर्थ 3 आणि 5 हे शेजारी शेजारी दिसले नाही पाहिजेत. शेजारी जर दिसले तर ठोका तयार होईल का? नाही होणार. इथं बघ, पहिल्या पर्यायामध्ये 2 व 4 शेजारी शेजारी दिसले, म्हणून 1 नंबरचा ठोका होणार नाही. 3 व 5 शेजारी शेजारी दिसले, म्हणून 3 नंबरचा ठोका होणार नाही. चौथ्या पर्यायामध्ये 3 व 5 शेजारी शेजारी दिसले, म्हणून 4 नंबरचा होणार नाही. दुसरा पर्याय बघा, 2, 5, 4, 6
हे काय सिनर्जी 4ची शेजारी 6 आहे का 4च्या विरुद्ध 6 आहे का नाही 4च्या विरुद्ध 2 आहे 4च्या विरुद्ध 5 आहे का नाही 4च्या विरुद्ध 2 आहे मग 2 हा 4च्या विरुद्ध जो 2 आहे तो 4च्या शेजारी दिसतोय का दिसत नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार आहे कारण सर तुझ्या ते सर सर ते हे 1च्या विरुद्ध 6 2च्या विरुद्ध 4 ते तुम्ही कसं काढलं हा बरं तुझं लक्ष नसणार बहुतेक गोबी हा व्हिडिओ बंद करून बसतीस त्यामुळं काहीतरी घरात तुझं चालू असणार आहे का नाही व्हिडिओ बंद कर हा बहुतेक म्हणून लक्ष नाही मी दोनदा सांगितलं होतं की चाललं ते हे बघ ही आपली आकृती आहे घनाकृतीची ओके इथे मी स्ट्रेट लाईन मारली स्ट्रेट लाईन ओके मग स्ट्रेट लाईन मारलं एकाने जी पृष्ठभाग असतात ते एकमेकांच्या विरुद्ध असतात 2च्या विरुद्ध 4 3च्या विरुद्ध 5 2च्या विरुद्ध 4 3च्या विरुद्ध 5 राहायला काय होतं 1 आणि 6 वेगवेगळ्या विरुद्ध कळलं हा सोडायला काय डाऊट आहे सर सर हा सर ते वरच्या घडणीनुसार ते आपण काढलं ना हो 7 ते 9 साठी सूत्र आहे हा तेव्हाचा. हा आनंद विचार हा सर आता तिथं 4 बॉक्स आहेत म्हणजे 2 3 4 5 चे मग तिथं जर 5 आणि 6 असतील म्हणजे जास्त असतील तर पण हीच ट्रिक का ही स्ट्रिक जास्त नसतात एवढी नसतात जास्त नसतात ही स्ट्रिक गेला हा आता मग पुढचा एक सर प्रश्न आहे हा 6च्या शेजारी 1 आला होता बरं लक्षात ठेवा 6च्या शेजारी काय आलं होतं 1 आला होता एवढं इतकं लक्षात ठेवा पुढच्या प्रश्नात मी क्लिअर करतो सगळं हा 7च्या शेजारी काय आलता 1 आलता हा प्रश्न बघा 6 या अंकाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही एक 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 कळलं हो सर पुढचा प्रश्न हो सर हे एक येते आता बघा आता ह्या 10व्या नंबरसाठी काय करायचंय निश्चितपणे म्हणलं इथे एक शब्द वेगळा वापरलाय आपल्या जे ट्रिक आहे त्याची वापरायची फक्त एक शब्द वापरलाय निश्चितपणे निश्चितपणे सांगण्यासाठी आपल्या ज्या दोन्ही पद्धती आहेत वृद्ध पुष्पा शोधायच्या त्या दोन्ही पद्धती वापरून बघायचे ओके दोन्ही पद्धतीत आलं तरच ते निश्चितपणे अन्यथा नाही कळतंय का हो सर आता बघा पुढीलपैकी कोणत्या अंकाची जोडी निश्चितपणे वृद्ध प्रश्नावर असेल निश्चितपणे एक प्रश्न विचारलाय मग आता आपण पहिली आपली बेसिक मेथड वापरू बेसिक मेथड ओके आता बघा सर्वात जास्त कोणता अंक आला याच्यामध्ये 1 आला 1 1च्या विरुद्ध कोणते अंक आहेत तर 6 पण आलाय हा असू दे दुसरेच घेऊया तर 3 1च्या पण आला शेजारी 6 आहे 4 आहे 6 4 सर 1 2 पण आलाय 4 आहे ओके सगळे घेऊया 4 चार. आहे आणि सगळे घेऊया म्हणतात मी डिस्टर्ब कशा करताय हा 1च्या शेजारी 6 आहे 1च्या शेजारी 4 आहे 1च्या शेजारी 4 आहे 1च्या शेजारी 2 आहे बरं तुम्ही म्हणता की सर 6 पण आलाय तर 6 ला पण घेऊया 6च्या शेजारी 6च्या शेजारी 4 आहे 1 आहे दिसतंय मी खाली लिहिलेलं ऋषिराज शिर्के काही गोष्टी दाबू नकोस विनाकारण शिकवण्याकडे लक्ष दे 7च्या शेजारी 4 आहे 1 आहे 7च्या शेजारी 3 आहे 5 आहे याच्यामध्ये एवढं निश्चितपणे कळतं की 6च्या विरुद्ध 2 आहे निश्चित निश्चित मला कळतं 6च्या विरुद्ध 2 आहे निश्चितच आहे ह्याच्यात काही बदल नाहीये निर्विवाद सत्य आहे हे सर कशामुळे तुम्ही सत्य आहे म्हणताय तर तुझ्या लक्ष नाही शिकवण्याकडे लक्ष इकडे दे हा कशामुळे तुम्ही निश्चित म्हणताय सर तर 6च्या शेजारी काय आहे 4 आहे 1 आहे 7च्या शेजारी 3 आहे 5 आहे त्याच्या अर्थ 6च्या विरुद्ध काय असणार 2च असणार आहे निश्चित आहे निश्चित त्यात काही बदल होत नाही मग सर तुम्ही अजून एक पद्धत शिकवली होती आम्हाला हे लिहून घेतलं का लिहून घेतात तुम्ही ऍप मध्ये पण व्हिडिओ टाकतोय मी युट्यूबला बघण्यापेक्षा हा चुकीचे पणाचे व्हिडिओ ऍपमध्ये टाकलेत मी बघा आता
सर एक मिनिट साईडवर. लिहून घेतलं हे. नाही सर एक मिनिट. लिहून घ्या. बस निश्चितपणे काढायचं तर असंच काढायचं, निश्चितपणे मला असंच काढायचं. झालं सर झालं आता वापस येत सर. नाही. हा आता बघा, तुम्ही मला सर आपली जी पद्धत आहे त्या पद्धतीने वापरल्यावर निश्चितपणे काही येणार नाही. थोडं थोडं काही ठिकाणी चुकू शकतं, म्हणजे काही ठिकाणी येईल, काही ठिकाणी चुकू शकतो. ठीक आहे, मी उदाहरण तुम्हाला करून दाखवतो. जर तुम्ही एक एक घेतलं, एक एक सेम जर घेतलं तर एकशे 4 6 4 2 असं दिसतं, त्यावेळेस येऊ शकत नाही. किंवा मग तुम्ही हे घ्या, तुम्ही 2 2 घ्या किंवा 3 3 घ्या, 3 3 घ्या, तुमचं उत्तर येऊन जाईल निश्चितपणे. पहिला ठोका आणि हा तिसरा ठोका. ओके, पहिला तिसरा क्लॉकवाईज कोणता अंक सेम घेतला मी? 3 3 हा अंक सेम घेतला. 3 नंतर क्लॉकवाईज 5, 5 नंतर क्लॉकवाईज 2, 3 नंतर क्लॉकवाईज 6. बरं इथं 5 आलाय बघा, आलाय 5 अंक डबल बोलतात. निश्चितपणे येते की इथं येत नाही, कळलं का? तर निश्चितपणे विचारलं त्यावेळेस असं करायचं. हा, त्यामुळे दोन्ही पद्धती जमल्या पाहिजे, कळलं का? हे जसं इथं 5 5 जमा झालं ना, तसं 1 ला पण होणार आहे, तसं 1 ला पण होणार आहे. फक्त ते येणार कशाला? 6 6 ते बरोबर येणार आहे. जर तुम्ही असं घेतलं, ठोका क्रमांक 2 आणि ठोका क्रमांक 3 घेतला तरच ते बरोबर येणार आहे. आणि ते 6 6 बरोबर येणार आहे. 6 6 6 क्लॉकवाईज 1, क्लॉकवाईज 4, क्लॉकवाईज 5, क्लॉकवाईज 3. इथे बरोबर येत. ओके, समजलं असेल तर डाऊट जास्त विचारू नका, कारण आपले प्रश्न भरपूर आहेत. प्रत्येक प्रश्नाचा डाऊट पडत गेला तर मग क्वेश्चन राहून जातील बघा काही महत्वाचे. कळालं असेल तर समजून घ्या, विनाकारण विचारायचं म्हणजे ते विचारू नका. समजलं सगळ्यांना? हा, समजलं असेल तर विचारा. हा, पण काहीतरी वेगळंच विचारायचं विचारत बसू नका, कारण प्रश्न भरपूर आहेत. हा, सगळे प्रश्न कव्हर करायचे आपल्याला. कुठे कुठे जायचं? हो सर. 11वा प्रश्न. वरील टोक्यामध्ये सीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? सी, सी शेजारी किती आहेत? बी आहे, ई आहे, ए आहे, एफ आहे. कोणता समिती देऊ सांगा आता? डी. डी. सोपा डी डी सोपं आहे ना? हो सर. हो सर. 12वा प्रश्न सोडवा. सर ब्लर दिसतंय. नेटवर्क कमी असतं तुमच्याकडे, ब्लर दिसतंय तर. आणि काय करायचं, मोबाईलला रीड मोड असतो, रीड मोड, ते रीड मोड लावायचा मोबाईल मध्ये. ओके, मोबाईलला रीड मोड लावायचा म्हणजे डोळ्याला त्रास होत नाही. रीडिंग मोड लावायचा मोबाईल मध्ये. क्लिअर दिसतंय मला? वरील घनटोकामध्ये प्लस या चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह असेल? प्लस एकदा झाले, बर, दोनदा कोणतं चिन्ह आले? स्क्वेअर. स्क्वेअर दोनदा आले. रंगवलेला Wait. गोल. सर भरीव गोल पण 2 वेळा आलाय. बर, भरीव गोल पण दोन आले. भरीव गोल घ्या, कोणतेही घ्या. पहिला घनटोका, हा दुसरा, हा तिसरा. पहिला आणि तिसरा भरीव गोल घेतोय. भरीव गोल, भरीव गोल, भरीव गोल क्लॉकवाईज, साधा गोल, नंतर चांदणी भरीव, भरीव चांदणी. ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्या टोकामध्ये भरीव गोल, नंतर त्रिकोण, नंतर चौकोन. त्याचा अर्थ साध्या गोलच्या विरुद्ध त्रिकोण, भरीव चांदणीच्या विरुद्ध चौकोन. राहिले काय? भरीव गोल, भरीव गोलच्या विरुद्ध काय असणार मग?
प्लस प्लस अधिक प्लस काय असणार भरीव कळाले मग कळालं असतं मला आमचे युनिव्हर्सिटी बॉईज आर्यन देवकर समजते का आर्यन कदम आर्यन देवकर समजत असेल तर हो सर काही सांगा आयुष गोरे समजते का रे आयुष गोरे हो सर जॉईन झालाय का? हा लक्ष देऊन पहा सगळेजण युनिव्हर्सिटी हो बॉईज सर हो सर हा शिवम शिवम उते समजते ना हो कबाडे सर हिरवे हो सर 10 मार्काला घर टोका पडणार आहे परीक्षेत चुकला नाही पाहिजे उद्या परीक्षा आहे गुरुकुलची स्कॉलरशिप विशेष सराव उद्या येणारे 10 मार्काला ही 10 मार्काचं असणार आहे उद्या हो सर आम्हाला पण आहे सगळ्यांनाच आहे हो हा सर पुढचा आता हे स्किप करतो सोपे सोपे प्रश्न सेम सेम पॅटर्नचे प्रश्न स्किप करतो मी आता आता हा प्रश्न प्रकार पण घेतलाय 14 घेतला का प्रश्न प्रकार हो स्किप करू का हो सर्व हो सर हा पण घेतलाय हो सर हो सर हो सर हा घेऊया 18वा घेऊया थोडा वेगळा दिसतो हा स्ट्रेट लाईन मारायची स्ट्रेट लाईन मारली ओके कशाचे विरुद्ध काय आहे तर भरीव चांदणीचे एका काय असणार आहे हे असं स्टार असणार आहे एकाधिक असल्यामुळे समजते ओके त्यानंतर वर्तुळाच्या उपनंतर चौकोन उभ्या स्ट्रेट लाईन झालं आडवी स्ट्रेट लाईन पण होते बघा होते का आडवी स्ट्रेट लाईन पण होते हा मग प्लसच्या विरुद्ध डायमंड कळालं हे हो कळालं असेल तर मला हलवा प्रोफेसर व्हायचे सोबतच्या दिसून खपली वेगळी कोणता घनटोका बनणार नाही 3 बनणार आहेत 1 बनणार नाही सोडूया पहिला चांदणी ही चांदणी हिच्या विरुद्ध हा आहे शेजारी आहे हा आहे हा पहिला बनणार आहे पहिला काय बनणार आहे कारण ह्या 3 चिन्हापैकी कोणताही एक पृष्ठभाग असणारा शेजारी शेजारी आला नाही म्हणून पहिला बनणार आहे ह्या 1 2 3 या चिन्हापैकी याच्या विरुद्ध पृष्ठभागास असणारा कोणतेही चिन्ह इथे शेजारी शेजारी आलं नाही म्हणून पहिला ठोका बनणार आहे कळतंय का मी काय म्हणतो ते हो सर दुसरा ठोका चेक करूया हो सर दुसरा सुद्धा बनणार आहे हेच कारण आहे 1 2 3 यांचा वृत्त पृष्ठभागास असणारे कोणतेही चिन्ह शेजारी शेजारी आले नाहीत म्हणून दुसरा ठोका बनणार आहे कळतंय पुढं हो सर तिसरा हे बघा तिसरा हा पहिला एक वेळेची वृत्त आहे पहिली शेजारी शेजारी आले बघा आले का हा बनणार आहे का तो तिसरा बनणार नाही नाही पण उत्तर काय असणार आहे 3 कळलं हो सर डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये विचारा पुढे जाऊया आता काही जण वाटतं श्री वेगळी आकृती आली असं म्हणतील काही जण ही वेगळी नाही स्ट्रेट लाईन मारायची स्ट्रेट लाईन मारा स्ट्रेट लाईन मारली का पहिले काम करायचं लाईन मारायची शिकायचं स्ट्रेट लाईन मारायची ओके इरेज करतो पीच्या विरुद्ध आर पीच्या विरुद्ध आर याच्या विरुद्ध टी युच्या विरुद्ध क्यू आता सोडू शकता तुम्ही ओके आता सोडू शकता का पुढे जाऊया हो सर
आता ह्या प्रकार सोडला पाहिजे या प्रकारचे स्किप करायचं घ्यायचा प्रश्न परीक्षेचा प्रश्न आहे काय करू स्किप घेऊया स्किप करा स्किप करा आता बघा ह्या कृतीमध्ये एक वेगळा विरुद्ध काय थोडं समजावून सांगतो ओके हे बघा स्ट्रेट लाईन ह्याच्या विरुद्ध हा ह्याच्या विरुद्ध हा ह्याच्या विरुद्ध हा ह्याच्या विरुद्ध हा राहिला कोणता दोन राहिले जे दोन राहिले ते ह्याच्या विरुद्ध सर्कल्स अँड कळालं का ते अवघड आहे का नाही सर. नाही सर सर हे त्याच पद्धतीने बघायचं हा हा पण प्रकार आपण घेतलाय सोडून दाखवायचा का 28 ते 29 नको सर नको सर. नको सर नको 30 ते 34 आता हे प्रकार नवीन प्रकार आहे ते तर नवीन प्रकार आहेत अख्खा 1 तास लागेल नवीन प्रकाराला मग आपण उद्या घ्यायचा हा प्रकार हो सर हो सर. हो सर. हो सर. उद्या घेऊया आता 15 मिनिट राहिले 25 मिनिट तास झालाय आणि तुमच्या मोबाईल मध्ये रिडिंग मोड नावाचं ऑप्शन असतं ते रिडिंग मोड ऑप्शन ऑन केलं की डोळ्याला त्रास होत नाही बरं का रिडिंग मोड असतं प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये ते रिडिंग मोड ऑन करायचं मग बघायचं नोटिफिकेशन मध्ये असतं बरी स्लाइड मध्ये नोटिफिकेशन स्लाइड मध्ये असतं ओके डोळ्याला त्रास होणार नाही चालतंय ओके ऑनलाईन टेस्ट घेतली सगळ्यांनी आज ऑनलाईन टेस्ट मध्ये ध्वनी आणि ध्वनीचा पुढला टॉपिक प्रकाशाचे परावर्तन रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऍड केलेलं आहे त्यानंतर जे काही प्रॉब्लेम होते इतिहासाचा समाधान असेल ते दुरुस्त केलेलं आहे धातू असेल ते दुरुस्त केलेलं आहे सईनं आणि भूमिकानं मला जे पाठवलं होतं की ह्या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त केले सई आणि भूमिका आघाडीवर आहेत ऑनलाईन टेस्ट सोडवण्यामध्ये ओके सई सुद्धा सोडवते कंटिन्युअसली आणि ते स्टुडंट मला शेअर करा ओवी तू टेस्ट सोडवत नाहीस बघ फक्त घेऊन ठेवली आहे नाही सर मी सगळं सोडवल्यात माझ्या इतिहासाचे शेअर सगळे नाही केले मला. झाले भूगोलाचे पण सगळे झालेत सर बर शेअर करायचं झालं की ओके मी शेअर नव्हती करत भूगोलामध्ये एक टेस्ट ओपन होत नाही कोणती होत नाही सांग बरं भूगोलामध्ये माझे तर सगळ्या झालत्या एक म्हणजे एक अपूर्ण आहे माझी एक राहिलेली आहे ती हा तो लेसन राहिलेला आहे ना तो बरोबर आहे, बरोबर आहे ठीक आहे हा संस्कृती तनु टेस्ट सोडवा ईश्वरी टेस्ट सोडवा तो प्रॉब्लेम पण माझा मराठी टेस्ट घेतलं नाही अजून फाउंडेशन जर तसं ना सायन्स पण सुटते का आमचं सायन्स फाउंडेशन सायन्स सुटते का बघ तू फाउंडेशन क्लास येतेस मग आर्यन आणि श्रीराज काय येत नाहीत तू क्लास जात नाहीस का सोनाली गायकवाड फाउंडेशन क्लासला तू जात नाहीस फाउंडेशन क्लासला तू जात नाहीस का जाते की मग ते श्रीराज आणि आर्यन काय येत नाहीत मग क्लासला अहो सर ते वडूजला जातात ते रोज असतात माझे फक्त रविवारी दहीवडीत करते मी आता नवीन केले सरांनी बर बर ठीक आहे ओके चालतंय मग तुम्ही फाउंडेशन जाता मग सायन्स सोडून बघा सुटते का सायन्स हा बोला बोल सर शिवम बोल हा बोला लवकर सर माझं सायन्स पाठच होत नाही म्हणजे सायन्स पाठ होत नाही काय करायचं आता बस सोपं सांगतो सायन्स पाठ होत नाही काहीच कळत नाही मला बरंच माहिती सायन्सचा प्रॉब्लेम बरेच झाला तर मी एक व्हिडिओ दाखवतो हा जो व्हिडिओ आहे ना हा गेल्या वर्षी परीक्षेच्या आदल्या दिवशी केला होता ओके गेल्या वर्षी परीक्षेच्या आदल्या दिवशी केला होता गेस सांगितलं की हेच करून जाऊ परीक्षेला फिक्स प्रश्न भेटतील त्यातील समोर 17 ते 18 प्रश्न भेटले होते त्यातले किती प्रश्न भेटले होते 17 ते 18 प्रश्न भेटले होते गेल्या वर्षी मी सांगितलं होतं ते या वर्षी सुद्धा पडणार बरं का
ते सेम प्रश्न यावर्षी सुद्धा पडणार, पण तो व्हिडिओ दाखवतो मी. आणि काय करा, जीवशास्त्राचे जे घटक येतात जीवशास्त्राचे ते घटक पाठांतराचे घटक असतात तेही करा. ओके. आणि आपल्याला काही टॉपिक शिकवलेत आपण सायन्सचे, एवढे टॉपिक शिकवलेले आहे बघा. हे बघायचं दिसतोय का, सायन्स सायन्स एक्झाम सॅट विज्ञान पेपर स्ट्रॅटेजी 24/2023 परीक्षेला दिली ती. 2023चा क्वेश्चन पेपर सगळ्यांकडे आहे पुस्तकात, तो क्वेश्चन पेपर काढून बघायचा. आणि माझा हा व्हिडिओ 31 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो बघायचा. सेम टू सेम प्रश्न पडले की नाही, ऍड नाही बघायचा, व्हिडिओ बघायचे. ठीक आहे. परीक्षेच्या अगोदर टेस्ट घेतला होता मी. प्रत्येक पुस्तक तुम्ही काय काय वाचायचं, काय काय नाही, कुठं कुठं प्रश्न पडणार आहे, काय काय सांगितलं होतं गेल्या वर्षी परीक्षेच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं. मी सांगितलं होतं परीक्षेच्या आदल्या दिवशी. आणि 15 ते 16 मार्क प्रश्न पडले होते, ते यावर्षी रिपीट होतील तेवढे प्रश्न. ओके, म्हणजे फिक्स प्रश्न पडतात याच्यावर. हे थोडं बघा. हा, थोडं सायन्स आपण मग गेस घेऊया. सायन्स असे काही दिवशी गेस सांगतो मी थोडा अभ्यास करून. लिंक ग्रुपवर पाठवा ना. काय काय ग्रुपवर पाठवा ना. सायन्स आपले सायन्सची प्लेलिस्ट आहे, त्यात जा ना. 11 व्हिडिओ सायन्सच्या प्लेलिस्ट मध्ये बघा, 11 व्हिडिओ टोटल सायन्सची प्लेलिस्ट आहे. सायन्सचे काही टॉपिक मी शिकवलेत ऑलरेडी मागच्या वेळेसला, सगळ्यांनी शिकवले. थोडा वेळ नाही मिळत सगळी शिकवायला, सायन्सची बॅच घेऊ म्हणलं पण वेळ नसता म्हणून मी कॅन्सल केलं. ठीक आहे. काही टॉपिक शिकवलेले आहेत. अजून या प्लेलिस्टच्या बाहेर पण काही टॉपिक आहेत युट्यूबला, आपल्या प्लेलिस्ट मध्ये नाही पण युट्यूबला शिकवले तसे पण काही टॉपिक आहेत. मी पाठवतो लिंक ग्रुपवर. म्हणजे पाठांतराच्या गोष्टी आहेत त्या पाठ तर होतील ना, पाठांतराच्या बेसिकली कन्सेप्ट सोडून त्या पाठ होतील. जीवशास्त्र पाठवतो, अर्थशास्त्र काही गोष्टी, रेणुसूत्र दरवर्षी एका रेणुसूत्र फॉर्म्युला विचारतात. ओके, एखाद्या ह्याचा मॉलिक्युलचा. हा, किंवा सांगतील की धुण्याचा सोडा रेणुसूत्र सांगा, खाण्याचा सोडा रेणुसूत्र सांगा, हायड्रोक्लोरिक आम्ल हायड्रोक्लोरिक ऍसिड रेणुसूत्र सांगा. दरवर्षी एकदा विचारतात, तो रेणुसूत्र करून जायचे पुस्तकातले. ऍटॉमिक नंबर माहित असणं आवश्यक आहे. 30 पर्यंत ऍटॉमिक नंबर पाठ असणं आवश्यक आहे. कमीत कमी 20 पर्यंत तर करा. 20 वर्ष ऍटॉमिक नंबर पाठ असतील तर 20 पर्यंतचे जे एलिमेंट आहेत, जे मूलद्रव्य आहेत, त्यांची संयुक्त तुम्हाला काढता येते, त्यांची व्हॅलेन्सी काढता येते. व्हॅलेन्सी व संयुजावर एक प्रश्न फिक्स असतो. असतो का नाही, तुमचा साधा प्रश्न पण असतो का नाही. आता तुम्हाला जमत नाही, मला माहिती आहे. तुमचा कन्सेप्ट क्लिअर नाही आहे म्हणून ते तुम्हाला जमत नाही. ज्यांचा कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला जमत. ठीक आहे. मग मी उद्या तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे एलिमेंट्स कसे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक शिकवतो मी उद्या. ओके. आमच्या मोठ्या सरांनी शिकवली, आरसीसी आहे ना लातूरचा आरसीसी, मोठ्यावर सांगून मी केमिस्ट्री शिकलेलो आहे, ती शिकलेली ट्रिक्स उद्या शिकवेन. ओके. आणि ह्यातले जे हे आहेत बेसिक थोडं मी हे करतो. म्हणजे जे जीवशास्त्राचे घटक आहेत जीवशास्त्राचे, त्याच्यामुळे काही नसतं, त्यापर्यंत पाठच करायचं असतं, ते पाठ करून टाका. 16 मार्क जीवशास्त्राचे 35 पैकी. त्याच्यात 1-2 प्रश्न 7वीवर येतील. फॉर एक्झाम्पल सेल अँड सेल ऑर्गॅनिल्स, पेशी आणि पेशी रचना जीवशास्त्राचा घटक आहे. आरोग्य व रोग जीवशास्त्राचा घटक आहे. त्याच्यामध्ये काय आहे का रे, वाचून पाठच ठेवायचं ना. दुसरी गोष्ट अजून एक सांगतो की डिजिटल साक्षर नावाचं एक युट्यूब चॅनल आहे, इकडे बघा. त्याच्यामध्ये विद्यार्थी व्हिडिओ खूप छान आहेत, मराठीतून आहेत. ते चांगलं समजतं मला त्याच्यावर. डिजिटल साक्षर डिजिटल साक्षर एक सायन्स करायचं. 8वीचे सगळे व्हिडिओ येतील बघा, इतिहास पण व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. ओके, खूप छान समजतं या व्हिडिओतून, मराठीतून व्हिडिओ आहे. ओके, कळतंय का. हे डिजिटल साक्षरचे प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ आहेत मराठीतून, तुम्ही पाहू शकता. छान व्हिडिओ अॅनिमेशन केलेले व्हिडिओ आहेत हे सगळे. आमच्या शाळेतल्या मुलांना आम्ही हे दाखवतो. ओके, किंवा असं कोणी युट्यूबला असतात सायन्स शिकवणारे 8वीचं, त्यांचे पण युट्यूबचे व्हिडिओ पाहू शकता चांगली बघून. कोणते चांगले सापडले तर सांगा आम्हाला, आम्ही सगळ्यांनी सुचवू ते बघायला.
ओके. जर तुम्ही माझे व्हिडिओ युट्यूबला बघून आले माझ्याकडे, तसं सायन्स शिकवणारे पण आहेत ना. एक मॅडम आहेत, त्या सायन्स छान शिकवतात, 10वीचं तर शिकवतात. त्यांची ऍक्टिव्हिटी व्हिडिओ कधी बघतो मी. ओके. पुण्याची एक मॅडम आहेत, देसाई देसाई ट्युशन्स. तर काही व्हिडिओ फक्त वाचून दाखवलेलं असतं. आपल्याला वाचून दाखवणारे व्हिडिओ नको आहेत, आपल्याला शिकवणारे व्हिडिओ पाहिजे. ओके. फक्त 8 सायन्स सर्च केलं तुम्ही, फक्त 8 सायन्स सर्च करूया. सर हा सर ते टेस्ट सिरीज मध्ये जी भूगोलाचे टेस्ट आहेत ना, त्याच्यामध्ये आहे ना, सॉल्व केली ना तर ते म्हणते लेटर तुमचे मार्क्स कळतील. हा, ते केले दुरुस्त. सागर असं केले दुरुस्त मॅथ्स. हा सायन्सचे भरपूर ट्युटर सगळं ऑनलाईन शिकवणारे. जीआर ट्युटोरियल आहे, किंवा ज्यांचं समजते चांगलं, जीआर ट्युटोरियलची भरपूर यूज आहेत बघायला. हिंदीमध्ये शिकवतात ते, मग इंग्लिश आणि हिंदी. तर ते इंग्लिश मिडियमच्या मुलांना शिकवत असतात. ठीक आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. 10वीचे एक मॅडम आहेत, 10वीचे घेतात. सर ॲरोमॅटचं पण समजतं. हा ॲरोमॅटचं पण समजतं. हा, कोणाचंही बघा समजते ते. ऍनिमेशन त्याचे कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करून दिलेले असतात. तेव्हा माझा सुद्धा व्हिडिओ आला, 8 सायन्स सर्च केलं आला का, माझा सुद्धा व्हिडिओ आला सर्च बॉक्स मध्ये. शॉर्ट नोट्स बनवू आपण, शॉर्ट नोट्स करूया सायन्स वेळ मिळालं त्याला रविवार सुट्टीच्या दिवशी. एवढंच करा सांगतो, एवढंच पाठ करा म्हणून फक्त. समजा सांगण्यापेक्षा नोट्सच देतो. ओके, तेव्हा थांबूया. सर हा बोला. सर आपली टेस्ट सिरीज आहे ना, त्याच्यातला सायन्सचा घटक आहे ना 11वा, मानवी शरीर व इंद्रिय संस्था, हा त्याच्यात धड्यातले प्रश्नच नाहीयेत. आहे मी ते थोडं प्रॉब्लेम झाला असेल मी दुरुस्त करतो. मला व्हॉट्सअपला टाकत जाऊ असं काही प्रॉब्लेम नसेल तर. मी आज मागचे प्रॉब्लेम सगळे दुरुस्त केले, तर होते दुरुस्त ते. ऍड करायला डाऊट आले असतो ते दुरुस्त केले की होतं. ओके, चालेल. आपण थांबूया आता 9 वाजले.